मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. कौन है ये लोग? कहां से आते हैं? असे जेव्हा व्हिडिओ व्हायरल होतात, हे परदेशामध्ये जेव्हा बघतात ना लोक, त्यावेळेस भारत देशाची मान शर्मेनं खाली जाते. जाणारच ना. अरे तुम्ही निर्जीव एका दगडाच्या मूर्तीला चेकअप करताय. आपण 21व्या शतकात अत्याधुनिक विज्ञान युगात जगतोय आणि आताही म्हणजे एवढ्या प्रकारचं थोतांड जे दगडाने बनवलेल्या मूर्त्या आहेत. मी कुणाच्या भावनेशी खेळत नाही आहे किंवा भावना दुखावत नाही कुणाच्या. मी रिॲलिटी सांगतोय. जे सर्वांनाच माहीत आहे की ह्या मूर्त्या दगडाने घडवून बनवलेल्या आहेत. दगड घडवण्यानंतर बनवलेली मूर्ती आहे ती निर्जीव आहे. पण यामध्ये सुद्धा हे मेरिटधारित डॉक्टर जे 15-15, 20-20, 30-30, 40-40 वर्षापासून डॉक्टरची प्रॅक्टिस करत आहेत, त्यांचे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, असे डॉक्टर्स त्या दगडाच्या देवांची नस चेक करत आहेत. म्हणजे ह्यावरून ओळखा की पुरातन काळी ज्यावेळेस बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यावेळी हे लोक किती चुतिया बनवत असतील. सर्वसामान्य लोकांना किती मूर्खात काढत असतील, किती वेड्यात काढत असतील, किती चुतिया बनवत असतील. आता आपण 21व्या शतकात एवढ्या पारंगत झाले शास्त्र आपलं, तरी पण अशा पद्धतीचे हे लोक जर डॉक्टरांची, अशा नालायक डॉक्टरांची जी डिग्री आहे, जी ही अखिल भारतीय मेडिकल काउन्सिल जे काय असते ह्या लोकांनी रद्द करायला पाहिजेत. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. यांचे गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली, कारण की अंधश्रद्धा पसरवत आहेत.